हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण पुढचा भाग बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे कंपाऊंड. कंपाऊंड काय इथे आपण आलेलो होतो. बघा मग आता कंपाऊंड म्हणजे नेमकं काय आहे, इथेपर्यंतचा भाग आपण पाहिलेला होता. बघा, टेक शुगर in test tube and heat the test tube, observe what happen, what remained behind. ठीक आहे. बघा काय सांगितले, विच ऑफ द एलिमेंट आर मेटल, विच आर द नॉन मेटल अँड विच आर द मेटॅलॉइड. हे आपल्याला इथे सांगितलेलं विचारलेलं होतं. हा प्रश्न मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला होता. बघा, त्याचबरोबर कोणते एलिमेंट हे मेटल आहेत, कोणते नॉन मेटल आहेत आणि कोणते मेटॅलॉइड आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आणि तुम्ही ते मला बघून सांगायचं आहे. मेटल्स असतात ते एलिमेंट कोणते आहेत, म्हणजे कोणती मूलद्रव्य धातू आहेत, कोणती अधातू आहेत, कोणती धातू सदृश्य आहेत. आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड हे फरक बघितला, त्याच्या डेफिनेशन पाहिल्या, त्याच्यावरून तुम्ही मला सांगायचं आहे. एक दोन तरी उदाहरणं लिहून ॲटलिस्ट मला पाठवून द्यायचं आहे. आता कंपाऊंड म्हणजे काय तर संयुग. बघा, टेक शुगर इन द टेस्ट ट्यूब अँड हीट द टेस्ट ट्यूब. एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, परीक्षा नळी, त्यात साखर घ्यायची आहे आणि त्या परीक्षा नळीला उष्णता द्यायची आहे आणि काय होतंय ते बघायचं आहे आणि काय शिल्लक राहतंय त्याच्यामध्ये ते बघायचं आहे. यूजिंग टॉंग होल्ड अ मॅग्नेशियम रिबन in a flame and observe what changes took place in the about to experiment. मॅग्नेशियमची पीत चिमट्याने पेटत्या ज्योतीवर धरून निरीक्षण करायचं. वरील दोन्ही क्रिया घडताना काय बदल झाले. बघा, इन द फर्स्ट केस द शुगर मेल्ट अँड देन इट लुजेस वॉटर लिव्हिंग बिहाइंड इन द ब्लॅक सबस्टन्सेस. पहिल्या उदाहरणामध्ये साखर वितळली आणि नंतर त्याचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे. त्या पाण्याची वाफ होऊन ते बाहेर पडलं व काळ्या रंगाचा एक पदार्थ शिल्लक राहिला. ठीक आहे. आणि बघा काय सांगितलं, धिस ब्लॅक सबस्टन्स इज अ कार्बन. तो काळा पदार्थ जो असणार आहे तो त्याला आपण कार्बन असं म्हणणार आहे. व्हॉट डज धिस इम्प्लाय, म्हणजे साखरेचा हा पदार्थ हाऊ मेनी एलिमेंट्स इन शुगर मेड अप ऑफ. व्हॉट डज धिस इम्प्लाय, म्हणजे साखरेचा हा पदार्थ किती मूलद्रव्यांपासून बनला आहे. व्हॉट डज द नेम कार्बन डायऑक्साईड इम्प्लाय, हाऊ मेनी अँड विच एलिमेंट इन दिस सबस्टन्स मेड अप. बघा, कार्बन डायऑक्साईड या नावावरून हा पदार्थ किती व कोणत्या मूलद्रव्यापासून बनल्याचे लक्षात येते. बघा, सोपा प्रश्न आहे. काही जण मला उत्तरं लिहून पाठवतात, काही जण अजून पाठवत नाहीत. बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवायचं आहे, सर्वांनी पाठवायचं आहे. कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे, याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत. बघा, मी प्रश्न रिपीट करते. कार्बन डायऑक्साईडमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत हे मला लिहून पाठवायचं आहे. नावातच त्याच्या दिलेलं आहे. बघा, द सबस्टन्स फॉर्म्ड बाय द केमिकल कंपोजिशन ऑफ द combination of two or more element is a compound. बघा, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग. बघा, जो पदार्थ, जो सबस्टन्स फॉर्म होतो केमिकल कॉम्बिनेशनपासून. कशाच्या कॉम्बिनेशनपासून, तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थांच्या कॉम्बिनेशनपासून जो तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. ठीक आहे. विच ऑफ धीस आर कंपाऊंड. ठीक आहे. वॉटर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. पाणी, ऑक्सिजन, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड यापैकी मूलद्रव्य व संयुग कोणते. आता जर वॉटरचा जर तुम्ही बघितला, H2O, म्हणजे ह्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त म्हटलं आपण, म्हणजे वॉटर जे आहे हे कंपाऊंड आहे. ऑक्सिजन, O2, फक्त एकच आहे ऑक्सिजन, म्हटलं हा जो आहे हा एलिमेंट आहे. कार्बन डायऑक्साईड, बघा मी आता इथेच उत्तर आपल्याला होते सांगून, पण तुम्ही विचार केला असेल आत्तापर्यंत. ठीक आहे. मग त्याच्या बेसिसवर बघा आपलं उत्तर बरोबर येते का चुकीचं येते. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, याच्यामध्ये कार्बन आहे, ऑक्साईड आहे म्हणजे ऑक्सिजन, म्हणजे हा दोन आहे, म्हटलं हाही कंपाऊंड आहे. बघा, व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड कॉल्ड, की संयुगाच्या लहानात लहान कणाला काय म्हटलं जातं, असा एक दुसरा त्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर बघा, आता कंपाऊंड आपण बनतोय, कंपाऊंडची डेफिनेशन ही इथं विचारली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी.
आणि ती डेफिनेशन आपल्या पाठ असली पाहिजे. अ सबस्टन्स इज अ कंपाऊंड ओनली इफ इट्स मोलिक्यूल आर मेड अप ऑफ ॲटम ऑर डिफरंट टाईप. वॉटर इज द कंपाऊंड. वन मोलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 ॲटम ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ द ऑक्सिजन. बघा नेहमी लक्षात ठेवायचं की रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ हा संयुग असणार आहे. आता पाणी हे एक संयुग आहे, वॉटर मी वरच सांगितलं तुम्हाला. हायड्रोजनचे 2 अणू असतात, H2O. ठीक आहे, H2 म्हणजे 2 हायड्रोजन आणि O म्हणजे एकच अणू. ठीक आहे, ॲटम आहे हा एकच. यांचं मिळून पाण्याचा रेणू तयार होत आहे. ठीक आहे, आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. हायड्रोजन इज कंब्युस्टिबल सबस्टन्सेस दॅट इज इट बर्न्स. बघा हायड्रोजन हा ज्वलनशील आहे. ठीक आहे, मग हा ज्वलनशील पदार्थ आहे. दॅट इज इट बर्न्स, तो स्वतः जळतो. ऑक्सिजन हेल्प कंब्युशन्स म्हणजे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. बट वॉटर विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज यूज्ड फॉर द एक्सटिंग्विश अ फायर. बघा काय सांगितलंय, परंतु या 2 मूलद्रव्यांच्या संयोगाने बनणारे पाणी हे संयुग आग विझवण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजे संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. आपण वर बघितलं की हायड्रोजन हा स्वतः एक ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतोय. आणि आपण बघितलं वॉटर जे आहे, जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार झाले, हे ज्वलनास मदत करते का? पण नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे हे स्वतःचे गुणधर्म वेगळे आहेत, पण ते जेव्हा एकत्र आले, वॉटर तयार झालेला आहे, H2O तयार झालेला आहे, त्यावेळी त्यांचे गुणधर्म त्यापेक्षा वेगळे असणार आहेत या संयुगाचे. लाईक अन एलिमेंट अ कंपाऊंड इज अल्सो रिटन an abridged form. A molecule of compound is formed by the chemical composition of an atom of 2 or more element. संयुगे लिहिताना ही मूलद्रव्यांप्रमाणे संक्षिप्त रूपात लिहितात. संयुगाच्या रेणूंमध्ये 2 किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयुगातून एकत्र आलेले असतात. Therefore, a molecular formula is used to respect a compound. म्हणूनच बघा काय सांगितलेलं आहे की संयुगाचा निर्देश करण्यासाठी रेणूचा वापर केला जातो. ठीक आहे, अ molecular formula of compound is a short form of its name written with the help of the symbol of the constituent element and the number of their respective atom. बघा काय सांगितले, संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या साह्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे रेणुसूत्र होय. ठीक आहे, आता ही माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे आणि तुम्ही हा टेबल प्रिपेअर केला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, पुढे मिक्सचर आता आपल्याला बघायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे बघा मिक्सचर. मिक्सचर इज अ फॉर्म्ड बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट ऑर कंपाऊंड. बघा काय सांगितलेलं आहे की मिक्सचर जे आहे हे काय आहे की डिफरंट एलिमेंट, वेगवेगळे एलिमेंट आणि कंपाऊंडपासून तयार झालेलं असतं. आता वर तुम्हाला जे दिले, प्रिपेअर अ सरबत, प्रिपेअर अ भेल. आता सरबत बनवताना त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू घालता, साखर घालता, मीठ घालता, पाणी घेता. ठीक आहे, हे सगळं म्हणजे एकापेक्षा जास्त घटक एकत्र येत आहेत आणि तुम्ही ते बनवताय. भेळ बनवतानाही तर तिथं चिरमुरे घेता, त्याचबरोबर फरसाण घेता, बरोबर आहे का, लिंबू वापरता, कांदा वापरता, टमॅटो घालता, भरपूर आणि काय काय घालत असता तुम्ही त्याच्यात आणि मग ती भेळ तयार होत असते. म्हणजे एकापेक्षा जास्त घटक वापरता आणि त्याच्यापासून हे तयार करता, त्यालाच आपण मिक्सचर असं म्हणत आहे. द प्रोपोर्शन ऑफ व्हॅरियस कंपोनंट इन अ मिक्सचर इज नॉट फिक्स्ड. जे प्रपोर्शन असतं त्या कंपोनंटचं हे फिक्स नसतं. नो केमिकल चेंजेस टेक प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सचर अँड नो फ्यू सबस्टन्सेस इज फॉर्म्ड. बघा मिश्रण तयार होताना कोणतेही रासायनिक बदल घडून येत नाहीत किंवा कोणतीही नवीन संयुग तयार होत नाहीत. आता बघा खाली काय सांगितलेलं आहे. आता तुम्ही सांगायचं आहे की व्हॉट आर द मिक्सचर युज्ड इन द एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनात कोणती मिश्रणे अशी तुम्ही अजून वापरताय. आपण सरबत, भेळ बघितली ही सोडून. आर ऑल मिक्सचर यूजफुल टू अस. सगळी मिक्सचर आपल्याला उपयुक्त असतात का? हाव विल यू सेपरेट इच कंपोनंट फ्रॉम द मिक्सचर ऑफ द सेमोलिना, सॉल्ट अँड आयर्न फिलिंग. की रवा, मीठ, लोह किस यांच्या एकत्र मिश्रणातील घटक कसा वेगळा केला जातो. हे आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आपण पुढे जाऊन बघणार आहे.
ठीक आहे. तुम्हाला काही प्रयोग आहेत पुढे त्याच्यामध्ये हे सांगितलं जाणार आहे. बघा, यू माइट रिमेंबर द मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूड स्टफ इज कॉल्ड अडल्ट्रेशन. तुम्हाला आठवत असेल की आपण दैनंदिन खाद्यपदार्थात अनावश्यक पदार्थ मिसळतात त्यालाच आपण भेसळ असं म्हणतो. इन अदर वर्ड अँड अडल्ट्रेट फूड स्टफ इज अल्सो काइंड ऑफ द मिक्सचर. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर भेसळ हे सुद्धा एक प्रकारचं मिश्रणच आहे. व्हेन अँड अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्सेस इज मिक्स्ड विथ अनादर सबस्टन्सेस द रिझल्टिंग मिक्सचर नो लॉंगर रिमेन युजफुल. एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक किंवा हानिकारक असा दुसरा पदार्थ जर मिसळला तर तयार होणारे मिश्रण हे उपयुक्त राहत नाही. इन सच केसेस वी सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट फ्रॉम द मिक्सचर. अशा वेळी आपण नको असलेले पदार्थ बाहेर काढतो त्या मिक्सचरमधून. फॉर दिस पर्पज सिम्पल अँड इझी मेथड सच ॲज स्ट्रेनिंग, शिफ्टिंग, पिकिंग, सॉर्टिंग, विनोईंग, कंबायनिंग विथ अ मॅग्नेट अँड सब्लिमेशन आर यूज्ड. अशा वेळी आपण गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे किंवा पाखडणे, चुंबन त्याच्यावरून फिरवतो आपण, अशा साध्या सहज गोष्टी आपण करत असतो. ठीक आहे. मग बघा, विच इन्ग्रेडियंट फ्रॉम विच मिक्सचर कुड बी सेपरेटेड बाय युझिंग दिस मेथड. कोणत्या मिक्सचरमधून कोणती गोष्ट काढायची. आता आपण तिसरा जो क्वेश्चन बघितलेला होता त्याच्यामध्ये आयन फिलिंग जर मिक्स असेल तर त्याच्यावरून चुंबक फिरवलं जातं बघा, म्हणजे ते आयन फिलिंग आपण सेपरेट करतो. ठीक आहे. वी हॅव लर्न्ड अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड इफेक्ट ऑफ हीट. तुम्ही मॅटरच्या प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत मागच्या धड्यात, हीट बघितलेल्या आहेत, हीटचे इफेक्ट. दिस प्रॉपर्टीज आर ऑल्सो युज्ड फॉर सेपरेटिंग द कॉम्पोनंट ऑफ मिक्सचर. आणि ह्या प्रॉपर्टीज ह्या मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरल्या जातात. आता राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे, पुढच्या लेक्चरला. या भागात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.